बघा सगळेजण इथं, ओम भाऊ, सुदर्शन भाऊची बायको, सगळ्या बहिणी आलेले, सगळे आलेले. कसं आहे सोनू भाऊ? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे श्रुती निरंजन मुंगे. तर कसे आहात? मजेतच असाल तुम्ही. ते बघा आम्ही आज आलेलो आहे वॉटर पार्कला. जालन्यात नवीनच ओपन झालेला आहे वॉटर पार्क. सगळ्यात फर्स्ट एंट्री आमची. बघा कोणीच नाही मागे पुढे गेलेले ते ओम भाऊ, ते पूर्ण सगळे आमचे ग्रुप आहे. ओम भाऊ, सुदर्शन भाऊ, सोनू भाऊ, मनीषा ताई, परत वैष्णवी ताई आहे, वैष्णवी वहिनी आहे, कोमल वहिनी पण आहे, सगळ्याजणी. तर आता आम्ही चाललो आहे, ते पुढं गेलेले आहे. आमचं अचानक ठरलं जायचं म्हणून मी आता अचानक डायरेक्ट व्हिडिओ चालू केलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. तर वरद तुला पाण्यात खेळायचं? वरदला थोडी सर्दी मित्र, पण जाऊ दे, आता थोडं ऊन जास्त आहे, उन्हाळा लागलेलंच तसं पण. तर म्हटलं पहिली एंट्री आपलीच असू द्या. तर आता आलेलो आहे आम्ही. डब्बा गिब्बा सगळं घेऊन आलो. जेवण तर काही केलेलं नाही आहे, बघू आता काय होतं काय. पण अचानक ठरल्यावर आपण काय करू शकतो आहे ना. तर आता आलोय आम्ही. आता तुम्हाला आवाज तर येतच असेल थोडाफार गाण्याचा, कारण की आतमध्ये चालू झालेली आहे गाणी. खूप मोठं वॉटर पार्क आहे, जालन्यात फर्स्ट टाइम ओपन झालेलं आहे. गाडी कुठं लावली, चालत यावं लागायला. असं असतं श्रुती, त्यांना ते त्यांच्या मॅनेजमेंटनुसार केलेलं आहे. नंतर इकडं पब्लिक होईल, गर्दी होईल, कारण की जालन्यात मराठवाड्यात पहिल्यांदाच ओपन झालेलं आहे ना. तर आज आम्ही आलेलो एन्जॉय करायला. शॉप बंदच ठेवली. रामभाऊ काय आला नाही, त्याला काम होतं काहीतरी, त्यामुळं. बाकी सगळे आलेले आहे. तर आता आम्ही आतमध्ये चाललो. आता आमचा एन्जॉय तुम्ही फोनवर बघा आणि तुम्ही पण या, एन्जॉय करा. तसं पण आता उन्हाळा लागलेला आहे. तर चला, तुम्हाला भेटतो मी आता आतमध्ये गेल्यावर. हे पण वरचं चालू एन्जॉय. हे बघा असं काही वॉटर पार्क आहे. परत तुला पाणी खेळायचं आणि दवाखान्यात जायचं मग उद्या. काय करायचं? हा राहू दे हायच आहे. मित्रांनो फुल एन्जॉय चालू आहे. परी आहे, ऋदू आहे. तेव्हा नुसतं एन्जॉय चालू आहे. वरद आता थोडा खेळायला लागला, एवढं खेळत नव्हता, रडत होता तो. असं काय आहे आता इथं. तर मला तरी वाटतं की मी फक्त पडशील ना म्हणे. मला तरी वाटतं मी फक्त व्हिडिओ काढायला आणि वरदला सांभाळायचं. श्रुतीचं एन्जॉय होईना. हो ना श्रुती? हे चालू व्हायला थोडा टाइम आहे. आम्ही आता दुसऱ्या राईडला चालू, तिकडे चालू झालेलं आहे. आणि इथं सगळं कोणीच नाही आता, फक्त आम्हीच फर्स्ट कस्टमर, आम्हीच. हे बघ ऑक्टोबर बघा इकडं ओम भाऊ, सुदर्शन भाऊ. हे बघा इकडं बी पाणी. याच्यामध्ये आहे ना, आपण हे करा श्रुती, याच्यामध्ये आहे ना ते गोल टप असतील, त्यात बसायचं राऊंड मारून यायचं पुण्यात. हे बघा याच्यात पण पाणी. चला इकडे चला, हे चालू आलं पाणी. ते काय. तर आता इथं चालू आलेलं बघा पाणी, दाखवतो. हे बघा सगळेजण इथं, ओम भाऊ, सुदर्शन भाऊची बायको, सगळ्या बहिणी आलेले, सगळे आलेले. कसं आहे सोनू भाऊ? काढू ना बघा चालू झालं हिचं. आता मला काही नाही, मला फक्त कॅमेरा धरायला लागणार मित्रांनो. हिचं चालू झालं, मी याच्यात जाते, मी त्याच्यात जाते, नाही करते. फोटोशूट सगळं चालू झालेलं आहे.
हे बघा मित्रांनो, खूप छान बनवलेलं आहे, मराठवाड्यात पहिल्यांदाच बनवलेलं आहे. हे बघा मस्त एन्जॉय चालू आहे सगळ्यांचा. मी जातो घेऊन त्याला, थांब थोडं. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी. आता फुल एन्जॉय केला, तुम्ही बघितलंच असेल. आणि आम्ही आता थांबलो इथं उसाचा रस घ्यायला. बरं लांब मध्ये शैली वरच काम झालं. परत काय काय आंबा आहे? आंबा आहे कुठे? आंबा फोन मध्ये दिसेल मित्रांनो. ती आंबा ती माझी. तर आता चाललोय आम्ही घरी. लगेच माझा आवाज चेंज झाला तर पाण्यामुळं. आणि मी तरी काही एवढं एन्जॉय नाही केला, शूटिंग नाही केलं, थोडंफार वरात परेशान करत होता. पहिल्यांदा त्याला घेऊन बाहेर गेलो ना, जास्त वरात नाही येत नाही अंगावर, नाही येत नाही. द्यायला लागला मित्रांनो तो प्रत्येक गोष्टीला. आता ओम भाऊ ते सगळे, सुदर्शन भाऊ ते सगळे समोर गेले. आम्हाला पण जायचंय. आम्ही थांबलोय तुझे रस घ्यायला. आंबा पाहिली वरत नाही, वरत लगेच म्हणला की आंबा. मग पाप थांबले ते सगळे गेले पुढं. तर चला आता जातो मी घरी. गेल्यावर तुम्हाला अंगावर पाणी खेळला. वरत कस खेळला पाणी तू? काय आंबा आहे? तर इकडे बघा असं हे उसाचा रस काढणं चालू आहे. कोणाकोणाकडे असं चालू आहे उसाचा रस काढतात ते सांगा मित्रांनो. कुठं मशीन असते, आमच्या इकडे हे मशीन पण आहे, पण या रोडला हेच आहे. तर बघा आज आम्ही गेलो होतो वॉटर पार्कला. आलोय आता घरी. तर काय रिकामे कामं करून ठेवले बघा यांनी. पाण्यात पाय ठेवले, पाण्यात पाय ठेवले. ते वॉटर पार्कचं पाणी चांगलं नसतं ना, ते बोरिंगचं वगैरे का सिमेंटचं पाणी असतंय ना. ते नवीन बनलेलं होतं ते सिमेंटच होतं. तर त्या पाण्याचा त्रास होतोय त्यांना, म्हणून पाण्यात पाय टाकले. त्यांनी मिठाचं पाणी आहे. पायाला त्रास होईल मग पाण्यात टाकून येतं, काय करू आता. त्रास होते माझ्या पायाला. वरच झोपला, मम्मी पण झोपलेली आहे. वरतलं सर्दी आली का? त्याला खूप विक्स लावलं. ते पण थकला. आल्या चांगली झोप घेतली त्यांनी. 5 वाजता झोपला, डायरेक्ट 7:30 वाजता उठला. मग आता जस्ट नेमकं झोपला. खूप त्रास होतो इकडे पायांना. ते पाणी थंड असेल तर टाक थोडं. थोडं टाक ना, हे थंड. थोडं टाक, थोडं टाक बस. गरम पाणी हे केलेलं आहे. तर तुला कसं झालं का तुझं एन्जॉय? तुला कसं वाटतंय? मस्त मज्जा केली आम्ही. इकडून तिकडं फिरलो, पाण्यात खेळलो. वरत काय नसतं तेवढंच खेळला तो. त्याला पाण्याची भीती वाटत होती आणि त्याच्यामुळे माझा 1 घंटा पण गेला, कारण की त्याला झोप आली होती. म्हणून त्याला घेऊन मी तिकडे गेले होते. तर त्याला थोडंसं खायला वगैरे दिलं. थोडा वेळ त्याच्यापाशी होते मी. मग इकडे त्यांनी मस्त एन्जॉय केला माझ्याशिवाय. मस्त गाणे बिणे लावून नाचले ते. नाही, मी नाही नाचलो, सगळे नाचले. तू नसल्यावर मी कसं नाचू? थोडं असतं. मग तेवढं थोडा वेळ खेळलो. परत जेवण केले. ते जेवायला पण होतं, मस्त होतं जेवायला. तर जा सगळेजण एकदा. तिथे मस्त छान पार्क आहे आणि जालन्यामध्ये पहिल्यांदाच ओपन झालेलं आहे ते. तर खरंच छान आहे ती जागा. मला तर आवडली. माझं तर खूप एन्जॉय झालेलं आहे. पण आता हे जे का चांगला उन्हाळा जेव्हा लागेल ना, जास्त जेव्हा गरमी होईल का, तेव्हा जायला तिथं मजा येईल. आता मी कन्फर्म नाही म्हणता गेलो होतो आम्ही. अचानकच गेलो होतो. तर परत जाऊ आपण एकदा. का जाऊ ना.
वरच झोपलेली. मम्मी पण झोपली आता. नाही तर मम्मी आता बडबड करत होती, मला नेलं नाही काही नाही. मम्मी झोपली आता. का जागी मम्मी? मम्मी झोपले होते. झोपली मम्मी. तर असं काही एन्जॉय केलं आज. माझं तुम्हाला पडल्यासारखं दिसतं, कारण की आता आल्यावर मी आंघोळ नाही केली. मी आल्यावर तिथून मी डायरेक्ट शॉपला गेलो होतो. शॉप ओपन केलं होतं. 5 वाजता आलो आम्ही. 5, 5:30, 6 वाजले त्यामुळे. तर मी शॉपवर गेलो. नंतर आता घरी आलो, जेवण केलं आणि थोडं पाण्यात पाय टाकू म्हटलं. वर तोपर्यंत झोपला. आज फर्स्ट टाइम मी त्या कोमलताई सोबत रील काढली. ओमदादांनी सांगितलं आम्हाला कसं काढायचं ते. तर पहिल्यांदा आम्ही रील काढली त्यांच्यासोबत. कशी वाटली सांगा कमेंट मधनं. जमलं की नाही ते. तर चला मित्रांनो, भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, कारण मी खूप थकलेलो. मी आता व्हिडिओ नाही काढू शकत. आता माझा घसा बी बसलेला आहे. तर जे आपल्या नवीन बघत असेल व्हिडिओ, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा. आणि आता तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ येईन पार्क मधले रील्स, त्या पण बघा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.